ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದ ಮಹಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಫುಲೆ ಜನಾರೋಗ್ಯ ವಿಮೆ ಯೋಜನೆಯನ್ನು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಜಾರಿಗೊಳಿಸುತ್ತಿರುವುದಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಗಳ ಕ್ರಿಯಾ ಸಮಿತಿ ವಿರೋಧವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ 5 ಸೇವಾ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ಆರಂಭ ಮಾಡಿದ್ದು, ಈ ಕ್ರಮವು ಕರ್ನಾಟಕ ಹಾಗೂ ಕನ್ನಡಿಗರ ಹಿತಾಸಕ್ತಿಗೆ ಮಾರಕವಾಗಿದೆ. ಒಂದು ರಾಜ್ಯವು ತನ್ನ ಯೋಜನೆಯನ್ನು ಇನ್ನೊಂದು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಧಿಕೃತ ಅನುಮತಿ ಇಲ್ಲದೆ ಜಾರಿಗೊಳಿಸುವುದು ದೇಶದ ಒಕ್ಕೂಟ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆ ಅಂತ ಕ್ರಿಯಾ ಸಮಿತಿ ವಿರೋಧವನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡಿದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಶೋಕ್ ಚಂದ್ರಗಿ मातनाडी ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಕಿಡಿಕಾರಿದರು. मराठा सरकार गप्प असतात, कधी गप्प असत नाही. आता आम्ही मीटिंग करू शकणार नाही. ज्या तक्कलकोटला आम्ही कन्नड संघात गेले तर ते इमिडिएटली त्यांनी बंद करतात. इथं डे टाइम रॉबरी करतात. महाराष्ट्र लीडर्स देशेली माने येतात आणि मंत्री येतात, सगळे येतात. इथं बेळगावमध्ये येऊन त्यांनी महाराष्ट्र सरकारचं केंद्र ओपन करून काम चालू करतात. आम्ही सहन करणार नाही. कर्नाटक सरकार आतापर्यंत गप्प असलेलं आहे. पुढे गप्प असलं तर सगळं कर्नाटकात, सगळं कन्नड संघटनात कर्नाटक सरकारच्या विरोधात आम्ही भरणार. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सांगितलं की बेळगाव बंद कोणीही जर लेटर समितीने दिलं, हा समितीने कोणीही म्हटलं कुठल्याही भाषेत त्यांनी अपडेट एक आहे. फॉर्म बघा तुम्ही 2023 मार्च 2 मध्ये एक माझ्याकडे कॉपी आहे. मी मराठी भाषिक म्हणून एक स्वयंघोषणा पत्र त्यांनी हजर केलं पाहिजे, त्यांनी लिहून द्यायला पाहिजे. नंतर एमएस शिफारस. पण कालच्या धैर्यशील माने बेळगावात आल्यानंतर, मंगेश चिवटे आल्यानंतर त्यांनी असं कुठलंही विधान केलं नव्हतं. त्याबद्दल तुम्ही काय म्हटलं? धैर्यशील माने आले होते, ते म्हणले कुठलीही भाषिक आम्हाला लेटर जर दिले तर आम्ही तुम्हाला माझ्याकडे अफिडेविट फॉर्म आहे. अफिडेविट माझ्याकडे कॉपी आहे मराठीमध्ये. मी मराठी भाषिक म्हणून सही करून द्यायला पाहिजे. त्यानंतर एमएसचा शिफारस. कुठल्या व्यवस्था. तुम्हाला मराठी भाषिकांबद्दल काय प्रॉब्लेम आहे? मग मराठी भाषिकाचा प्रॉब्लेम नाही. मराठी भाषिक आमचा बरोबर आहे. बीजेपी मध्ये आहे, काँग्रेसमध्ये आहे. दे ऑलरेडी जॉईंट मेन स्ट्रीम ऑफ द कर्नाटका. 99 पासून त्यांनी हरवलेलं आहे. 2013 मध्ये 2 सीट आला आणि 2018-2023 मध्ये आणि हरवलेलं आहे. ते लॉस्ट ग्राउंड इन द कर्नाटका. हे सगळं असलं तरी चिकोडीमध्ये परवा दिवशी मंत्री हेबाळकर यांनी म्हटलं होतं की बेळगाव महाराष्ट्रात आहे. नाही, त्यांना चुकीचं आहे. आम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्वी बेळगाव महाराष्ट्रामध्ये होते म्हणून त्यांनी सांगितलं. मुंबई प्रांत मध्ये होते म्हणून चुकीने त्यांनी महाराष्ट्र म्हटलं. आम्ही विचारलो अशी कशी चूक होऊ शकते न्यायालयात प्रश्न असताना. त्यांनी कन्नड संघटनेवाले इतकं का तुम्ही सॉफ्ट घेता? या बेळगावची कन्नड संघटना का सॉफ्ट आहे? एक मंत्री सॉफ्ट नाही. त्यांनी काल मध्ये बेंगलोर म्हटलं. मुंबई आम्ही अचानक सांगितलं काल सॉफ्ट कधी नाही. त्यांनी महाराष्ट्राला बेळगाव गेले तर मी जय महाराष्ट्र म्हणतो म्हणून काही वर्षपूर्वी सांगितलं होतं. आम्ही जोरदार विरोध केलो. मुंबई प्रांत म्हणायचं होतं. मी महाराष्ट्र काल सर बेंगळुरू प्रेस मीटमध्ये सांगितलं. मुंबई प्रांत म्हणून सांगायचं होतं. मी चुकीनं महाराष्ट्र म्हटलो. महाराष्ट्र केव्हा आलंय? 1960 मे 1 मध्ये महाराष्ट्र सरकार आलंय. जेव्हा मंत्री हेबाळकर यांनी विधान केलं होतं, त्यांनी बेळगाव महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर मला जोरदार मी आपण केलं. आम्ही जोरदार वापर केलं. टीव्ही मध्ये, माध्यम मध्ये आमचं त्यांचं लाईव्ह मध्ये आलंय. कधीच पॉलिटिकल वी आर नथिंग टू डू विथ ऑल पॉलिटिकल पार्टीज. वी आर न्यूट्रल. जेव्हा मागे मंत्री हेबाळकर यांनी विधान केलं होतं तेव्हा त्या निवडणुकीला बसल्या होत्या. पण आता मंत्री आहेत म्हणून तुम्ही सगळेजण कोणी कन्नड संघटना मंत्री आता 10 चीफ मिनिस्टर बघितलो. मंत्री सोडा, मी माझ्या जीवनात 10 मिनिस्टरला बघितलं. कन्नड संघटनाकडून मराठी बोर्ड काढले जातात. मराठी हा केलं बघा. ते पण सांगतो, महाराष्ट्रात जत तक्कलकोट सोलापूर मध्ये 100% मराठीमध्ये लिहायला पाहिजे. आमच्या सरकारमध्ये 60% कन्नड पाहिजे. 40% मध्ये 10 लँग्वेज लिहा म्हणून कर्नाटकचा कायदा केलेला आहे. मायनॉरिटी ऍक्ट. मग मायनॉरिटी तुम्ही तक्कलकोट सोलापूरमध्ये 70% मायनॉरिटी कन्नड लोक आहेत. तुम्ही लिहायला देता काय? तुम्ही बघून या. मी सगळ्या बघितलं. मराठी सोडून कुठल्याही भाषेमध्ये लिहायचं नाही. ज्यात तक्कलकोट दक्षिण सोलापूरमध्ये इथं काय म्हणतो 60% तुम्ही कन्नड लिहा, 40% मध्ये 10 लँग्वेज लिहा म्हणून आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे. बेळगावचा सीमा प्रश्न हा न्यायालयात आहे. होय, पण जज आणि हे अजून अशा प्रकारचं काही नाहीये. तर मग तुम्ही तुम्ही इकडे कसं काय? माझ्या नावाला सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये पेंडिंग आहे. माझ्या नावाप्रमाणे दक्षिण सोलापूर, जत तक्कलकोट कर्नाटक यायला पाहिजे. ज्या निपाणी, खानापूर, नंदगड महाराष्ट्रात जायला पाहिजे. ते पण पेंडिंग आहे. केव्हा फायनल होत होते. तोपर्यंत महाराष्ट्राचा रूल्स महाराष्ट्र कन्नडिग पालन करायला पाहिजे. कर्नाटकचे मराठी लोक कर्नाटकचे पालन पाहिजे. हे स्पष्ट स्टँड आहे. ठीक आहे. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕ್ರಿಯಾ ಸಮಿತಿಯ ಇನ್ನಿತರ ಸದಸ್ಯರು ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.